मराठीत छोट्या पडद्यावरच्या मालिका जितक्या मनोरंजक असतात तितकेच त्यांच्या शूटिंग मधले किस्सेही खास असतात। अनेक कलाकार सलग 12-13 तास शूटिंग करत असल्याचं आपण ऐकलंय, पण यावेळी प्रेक्षकांच्या आवडत्या तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेनं तब्बल 24 तास नॉनस्टॉप शूटिंग करून एक वेगळाच अनुभव घेतलाय। या मालिकेनं अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय। पहिल्या नजरेतल्या प्रेमाची ही कथा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावतीये। आता या मालिकेत एक नवा आणि मोठा टप्पा सुरू झाला, तो म्हणजे तेजा आणि वैदेहीच्या लग्नाचा। 5 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांना या लग्न सोहळ्याचा भव्य एपिसोड पाहायला मिळाला। कथानकानुसार तेजाचा एक प्लॅन फसतो आणि तो चुकून वैदेहीचं अपहरण करतो। या घटनेमुळे वैदेहीच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं। माई साहेबांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना तेजाचं लग्न वैदेही सोबत लावून द्यावं लागतं। आता या लग्नामागे प्रत्येकाचाच आपला स्वार्थ दडलेला आहे, मात्र तेजाचा आनंद गगनात मावेनासा झालाय, कारण पहिल्या नजरेत जिच्या प्रेमात तो पडला तिच्या सोबतच आता तो विवाह बंधनातही अडकला। वैदेही मात्र लग्नाला मनाविरुद्ध तयार होते आणि आपल्या बहिणीच्या भविष्यासाठी ती होकार देते, पण आता ती मक्तेदार कुटुंबाची सून म्हणून जेव्हा त्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिला असंख्य आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे। माई साहेब तिचा छळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत। अशा वेळी वैदेही त्यांना तितक्याच कठोर शब्दात उत्तर देऊ शकेल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे। या खास लग्नाबद्दल अभिनेत्री अनुष्का गीते म्हणजेच वैदेही म्हणाली की तेजा वैदेहीच्या लग्नाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला होता आणि या लग्नामुळे मला सामूहिक विवाह सोहळ्याचा भन्नाट अनुभव मिळाला। सेटवर 40 ते 50 जोडपी पारंपरिक पोशाखात सजली होती। 2 दिवसात आम्ही नॉनस्टॉप 24 तास लग्नाचं शूट पूर्ण केलं। कलाकार असो किंवा तांत्रिक मंडळी, सगळ्यांनीच एकमेकांची काळजी घेतली। माझा लूक अगदी जोधासारखा आहे, त्यामुळे हे लग्नही मी खूप एन्जॉय केलं। आता लग्नानंतर वैदेहीच्या आयुष्यात नवी आव्हानं सुरू होणार आहेत। तिच्या आणि तेजाच्या प्रेमकथेला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। एक मात्र नक्की की तुझ्यासाठी तुझ्या संग ही मालिका आता खरी रंगतदार टप्प्यात प्रवेश करते। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।